बाणेरमध्ये घडलेली घटना याच प्रकारची आहे। फेब्रुवारी 2026 मध्ये एका 31 वर्षीय IT अभियंता तरुणीची मॅट्रिमोनी वेबसाईटवर UK मध्ये डॉक्टर असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीशी ओळख झाली। काही दिवसात लग्नाबाबत चर्चा सुरू झाली। त्यानंतर त्या व्यक्तीने हिऱ्यांचे दागिने आणि महागड्या भेटवस्तू पाठवल्याचं सांगितलं। काही वेळातच मुंबई विमानतळावरील कस्टम अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीचा फोन आला। पार्सल सोडवण्यासाठी विविध शुल्क भरावे लागतील, अन्यथा कायदेशीर कारवाई होईल अशी भीती दाखवण्यात आली। या दबावाखाली त्या तरुणीने 18,50,000 रुपये विविध खात्यांमध्ये जमा केले। नंतर संपूर्ण प्रकार फसवणुकीचा असल्याचं समोर आलं। कोथरूड मध्येही असाच प्रकार घडला। एका उच्च शिक्षित तरुणाची मॅट्रिमोनी वेबसाईटवर एका तरुणीशी ओळख झाली। दोघांमध्ये नियमित संवाद सुरू झाला। काही दिवसांनी त्या तरुणीने वडिलांच्या तातडीच्या शस्त्रक्रियेचं कारण सांगितलं। स्वतःचं बँक खाते गोठवलं गेल्याचा दावा करत तिने आर्थिक मदत मागितली। विश्वास बसल्याने त्या तरुणाने 5 लाख रुपये ऑनलाईन पाठवले। पैसे मिळाल्यानंतर संबंधित तरुणीचा संपर्क पूर्णपणे तुटला। खराडीमध्ये घडलेली घटना तर आणखी धक्कादायक आहे। मे 2026 मध्ये एका 35 वर्षीय महिला डॉक्टरची मॅट्रिमोनी वेबसाईटवर ओळख झालेल्या व्यक्तीने स्वतःला मर्चंट नेव्हीतील वरिष्ठ अधिकारी असल्याचं सांगितलं। काही दिवस विश्वास संपादन केल्यानंतर त्याने एका व्यावसायिक करारासाठी तातडीने पैशांची गरज असल्याचं कारण पुढे केलं। पुण्यात आल्यानंतर संपूर्ण रक्कम परत करेल असं आश्वासन दिलं। या विश्वासावर डॉक्टर महिलेने तब्बल 30 लाख रुपये दिले। मात्र त्यानंतर संबंधित व्यक्तीचा कोणताही संपर्क झाला नाही। या सर्व घटनांमध्ये एक गोष्ट समान दिसून येते, फसवणूक करणारे गुन्हेगार कोणतीही घाई करत नाहीत। ते आधी समोरच्या व्यक्तीचा विश्वास जिंकतात, भावनिक नातं निर्माण करतात आणि त्यानंतर योग्य संधी साधून आर्थिक जाळं टाकतात। त्यामुळे अनेक सुशिक्षित आणि व्यावसायिक व्यक्ती देखील त्यांच्या जाळ्यात अडकतात।